नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत. तो म्हणजे क्रियाविशेषण. हे असे शब्द आहेत जे आपल्या बोलण्याला आणि लिखाणाला एक वेगळीच मजा आणतात, त्याला अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनवतात. चला तर मग हे शब्द नेमकं काय काम करतात ते समजून घेऊया. अच्छा, एक विचार करा. तो चालतो हे किती साधं वाक्य वाटतं नाही का? पण तो कसा चालतो, कुठे चालतो किंवा कधी चालतो या प्रश्नांची उत्तरं जशी मिळायला लागतात ना, तसं ते वाक्य एकदम जिवंत होतं. आणि खरं तर इथेच क्रियाविशेषणांची खरी जादू सुरू होते. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी क्रियाविशेषण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग त्याचे 4 मुख्य प्रकार पाहू. क्रिया कशी घडते म्हणजे रीतिवाचक, कधी घडते म्हणजे कालवाचक, कुठे घडते म्हणजे स्थलवाचक आणि किती प्रमाणात घडते म्हणजे प्रमाणवाचक. आणि हो, शेवटी या सगळ्याची एक छोटीशी उजळणी सुद्धा करू. आजच्या आपल्या विश्लेषणासाठी आपण या तक्त्याचा आधार घेणार आहोत. यातली प्रत्येक गोष्ट आपण अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसहित पाहूया, म्हणजे क्रियाविशेषणाची संकल्पना डोक्यात अगदी फिट्ट बसेल. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. क्रियाविशेषण म्हणजे नक्की काय? बघा, याची व्याख्या खूप सोपी आहे. जो शब्द क्रियापदाबद्दल म्हणजे वाक्यातल्या क्रियेबद्दल आपल्याला अधिकची माहिती देतो तो असतो क्रियाविशेषण. सोप्या भाषेत सांगायचं तर क्रिया कशी झाली, कुठे झाली, कधी झाली किंवा किती झाली या प्रश्नांची उत्तरं देणारा शब्द. उदाहरणं बघितली की हे लगेच स्पष्ट होईल. तो चालतो या वाक्यात तो कसा चालतो, तर हळू. हा हळू शब्द त्याच्या चालण्याच्या क्रियेबद्दल जास्त माहिती देतो. तसंच ती धावते या वाक्यात पटकन हा शब्द तिच्या धावण्याबद्दल सांगतो. आणि पक्षी उडतो यातला वर हा शब्द पक्षी कुठे उडतोय हे सांगून क्रियेला अधिक स्पष्ट करतो. चला तर मग आता पहिल्या प्रकाराकडे वळूया. रीतिवाचक क्रियाविशेषण. नावावरूनच कळतंय की हे आपल्याला सांगतं की कोणतीही क्रिया कशा रीतीने किंवा कशी घडते. याच्या नावातच सगळं दडलंय. रीत म्हणजे पद्धत. त्यामुळे जे शब्द क्रियेची पद्धत सांगतात ती जलद होतीये की हळू, चांगली होतीये की वाईट, त्यांनाच आपण रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतो. ही उदाहरणं बघा. तो चालतो पण कसा? उत्तर मिळतं हळू. ती धावते पण कशी? तर पटकन. तो लिहितो पण कसा? नीट. हे जे शब्द आहेत ना, हळू, पटकन आणि नीट, हे सगळे क्रियेची पद्धत दाखवतायत. त्यामुळे ही झाली रीतिवाचक क्रियाविशेषणं. क्रियेची पद्धत तर समजली. आता वेळ आहे क्रियेच्या वेळेबद्दल जाणून घ्यायची. आपला दुसरा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण. हे आपल्याला कधी या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतं. हे पण नावाप्रमाणे सोपं आहे. काळ म्हणजे वेळ, म्हणजे जे शब्द आपल्याला सांगतात की एखादी क्रिया कधी घडली, आज, उद्या, काल, भूतकाळात, वर्तमानात की भविष्यात, त्यांना कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात. इथे बघा, आज, उद्या आणि काल हे शब्द थेट क्रियेची वेळ सांगत आहेत. तो कधी येतो? उत्तर मिळतं आज. तो कधी जाईल? उद्या. आणि तो कधी आला होता? तर काल. हे सगळे शब्द क्रियेचा काळ निश्चित करत आहेत. क्रिया कशी आणि कधी घडते हे तर आपण पाहिलं. आता बघूया ती कुठे घडते. आपण तिसऱ्या प्रकाराकडे आलो आहोत, स्थलवाचक क्रियाविशेषण, जे आपल्याला क्रियेच्या ठिकाणाबद्दल सांगतं. स्थळ या शब्दाचा अर्थ तर आपल्याला माहीतच आहे, जागा किंवा ठिकाण. त्यामुळे जे शब्द क्रियेचं स्थान सांगतात, म्हणजे ती आत घडतीये की बाहेर, इथे की तिथे, वर की खाली, त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. ही उदाहरणं तर अगदीच स्पष्ट आहेत. कुठे बसायचंय? येथे. कुठे जायचंय? तिथे. आणि कुठे खेळायचं? बाहेर. हे सगळे शब्द थेट क्रियेचं ठिकाण म्हणजे स्थळ दाखवत आहेत. आणि आता आपला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा प्रकार, प्रमाणवाचक क्रियाविशेषण. हे आपल्याला सांगतं की एखादी क्रिया किती प्रमाणात झाली, म्हणजे तिची तीव्रता कमी होती की जास्त. प्रमाण म्हणजे मोजमाप. हे शब्द क्रियेची तीव्रता मोजतात. म्हणजे एखादी गोष्ट थोडी झाली की खूप, कमी झाली की जास्त, हे सांगणारे शब्द म्हणजेच प्रमाणवाचक क्रियाविशेषण. हे किती सोपं आहे बघा. तो किती हसतो? तर खूप. तो किती बोलतो? थोडे. ते किती आवडतं? फार. हे सर्व शब्द क्रियेची तीव्रता मोजत आहेत, तिचं प्रमाण सांगत आहेत. तर आपण क्रियाविशेषणांचे 4ही मुख्य प्रकार आता समजून घेतले आहेत. चला आता आपण जे काही शिकलो त्यावर एक शेवटची पटकन नजर टाकूया, म्हणजे हे सगळं डोक्यात पक्क बसेल. हा तक्ता बघा. यात आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा सार आहे. क्रिया कशी घडते याचं उत्तर देतं रीतिवाचक, जसं की पटकन.
क्रिया कधी घडते उत्तर मिळतं कालवाचककडून, जसं की आज. कुठे घडते हे सांगतं स्थलवाचक, उदाहरणार्थ येथे. आणि शेवटी क्रिया किती प्रमाणात घडते ते सांगतं प्रमाणवाचक, जसे की खूप. किती सोपं आहे ना हे लक्षात ठेवायला. आत्ता खरी गंमत सुरू होते. आज आपण जे काही शिकलो ते रोजच्या बोलण्यात शोधायचं. पुढच्या वेळी कोणाशीही बोलताना किंवा काही ऐकताना कशी, कधी, कुठे आणि किती या प्रश्नांची उत्तरं देणारे शब्द शोधण्याचा प्रयत्न करून बघा. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की आपण नकळतपणे दिवसभरात कितीतरी क्रियाविशेषणं वापरत असतो.